असं की पहिली मेट्रो जी ठाण्याची होती ती म्हणजे ठाण्याची पहिली मेट्रो कामाच्या बाबतीत संतगतीमुळे ती आता मागे पडली. ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्या जबाबदार माणसांनी बेजबाबदारपणाची वागणूक केल्यामुळे ठाण्याच्या मेट्रोला संतगती प्राप्त झाली आणि ठाण्याच्या सगळ्याच दृष्टीने नुकसान झालं. खणलेले खड्डे, त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक वाहतूक कोंडी, त्यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आणि पुढच्या काही काळामध्ये मेट्रो पूर्ण होईल असं वाटत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन देखील झालेला होता. त्यामुळे एक आशा निर्माण झाली. ज्या दोरीने ती मेट्रो खेचली होती ती दोरी शोधायला पाठवली. सर, ह्या सर्व विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. आता नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या मला कळत नाही की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचित ज्ञानेश्वरांपासून प्रत्येक संतांनी वृक्षांचं अनन्यसाधारण महत्व कथन केलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये काय माहित काय झालंय, मॉडर्न महाराष्ट्र म्हणजे वृक्षतोड, जे प्रत्येक म्हणजे भूमीवरती 33% वृक्ष पाहिजेच असं एक साधारण भौगोलिक सायंटिफिक रिझन आहे. ते 33% हे पाहिजे. हे तिथल्या जंगलामुळे राम नाशिकला गेले होते. श्रीराम नाशिकला पंचवटी वगैरे या भागामध्ये तिथल्या जंगल म्हणजे परिसरातील सौंदर्यामुळे गेले होते. ते त्यांचं वास्तव्य होते. ते त्यांचं वास्तव्य होते तेच कापण्याची काम करते. किती झाडं कापायची आता ठाण्यामध्ये? मला वाटतं की ठाण्यात काही बोलून अर्थच नसतो, कारण का बोलून लोकांचा त्याच्यावरती काही टेन्शनच येत नाही. 3000 झाडं कापणारे 3000 झाडं 3000 झाडं कापून सुद्धा जर ठाणेकर शांत बसणार असतील तर आम्ही झाडावरच बसलेले बरे. म्हणजे आपल्याला शहराबद्दल आत्मीयताच राहिलेली नाही. मी नेहमी म्हणतो की ठाण्याचं डॉर्मिटरी झालेलं आहे. सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, कामावर जायचं. रविवारचा दिवस आपलं भाजीपाला खरेदी, वाण्याचे डाळ तांदूळ खरेदी, बस संपली, आठवडा संपला. पण ठाण्याच्या मूळ प्रश्नांकडे ठाणेकर लक्ष देतात असं मानण्याचं काय कारण नाही. आणि दोष द्यायचा झाला तर अगदी उखडपणाने ठाणेकरांनाच दोष देतात. तुमच्या डोळ्यासमोर 3000 झाडं कापली जातात. तुमच्या डोळ्यासमोर वृक्ष आणि एकंदर येऊरमध्ये झालेल्या ऱ्हासानंतर ज्या येऊरमध्ये एकेकाली 42 बिबटे होते, 42, आज 20 सुद्धा नाही. जर आपल्या निसर्ग सौंदर्याची आणि निसर्ग संपत्तीची आपल्याला काळजी नसेल तर मग दुसऱ्यांना काय बोलण्यात अर्थ आहे? गायमुक्त ठाणे मध्येवाडापर्यंत 28 झाड अगोदर कापलेलं आहे. म्हणजे ठाण्यात काही वर्षानंतर झाडच नसेल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये काय नुकसान होणार आहे वेगळं सांगायला नको. हे बघा, असं आहे की शेवटी आता सत्ताधारी पक्षाच्या हातात हे सगळं आहे. सत्ताधारी पक्षाच्या मनात येईल तेवढे करतील. ठाणेकरांनी त्यांना बहुमत दिलंय आणि बहुमत पण दिलेलं नाही, पाशवी बहुमत दिलंय. पाशवी बहुमताच्या जोरावरती लोकशाहीवरती पाशवी बलात्कार होत आहे. उघड्या डोळ्याने बघत बसा. मी 2002 साली, तुम्ही जुने पत्रकार आहात, 2002 साली मी पहिलं धरण आणलं होतं. शासनाच्या तोंडातनं घास काढून घेतला होता. मुंबईकरांच्या नावावर असलेलं धरण ठाणेकरांच्या नावावर केलं होतं. विरोध झाला गेलं, ते धरण गेलं तर गेलंच. मूलभूत सेवा आहेत. तुम्हाला सर्वात पुढच्या काळात अडचण येणार आहे ती पाण्याची. एक वेळ तुम्ही चालत स्टेशनला जाऊ शकाल, वेळ आली तर सायकल करू शकाल, पण उद्या पार्श्वभाग धुवायला पाणीच नसेल तर कराल काय? प्यायला पाणी नसेल तर कराल काय? ठाणेकरांची अतिशय वाईट अवस्था होणार आहे पाण्यामुळे आणि गांभीर्य कोणालाच नाही. सर, वाहतूक कोंडी आणि रस्ते खराब असल्यामुळे काय ठाण्यावरती परिणाम होतोय, काय आपलं मत? होतोय. ठाणेकर शांतपणाने बघतायत आणि मतं देतात.
भरघोस मतं देतात ना, 5वी बहुमत देतात ना, तर त्रास पण सहन करा. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की भाजप हा मोठा भाऊ आहे आणि तो सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भाजप सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावेल. आता ते असं आहे की त्या तिघांचं सरकार आहे. त्या तिघांच्या सरकारमधल्या एक उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी. तर अर्थातच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणण्यात. त्याच्यात असं मोठी बातमी असण्यासारखं काही का हे नाही. काल पार्थ पवार जे काँग्रेस संदर्भात म्हणाले त्याबद्दल काय? ठीक आहे, बोलताना लोक बोलून जातात. काँग्रेसचा इतिहास वाचन केल्यावर काँग्रेस काय आहे समजतं. बोलायला काय असतं. तर आपल्या बिदाकी क्षेत्रामध्ये रेल्वेचे डॅम आहे, धरण आहे, तो धरण मोठा केला कालू धरण पेक्षा नाही, नाही. ते चालू धरणपेक्षा मोठं होऊ शकत नाही, पण त्याचा वापर होऊ शकतो हे 100% खरं. पण ते रेल्वेचं धरण आहे, तिथनं कदाचित कोणाला माहित नसेल, त्या धरणात पाणी जायचं जेव्हा रेल्वे वाफेवरती रेल्वे चालायच्या, तेव्हा वाफेवरती चालणाऱ्या रेल्वे मधल्या रेल्वेचं पाणी भरण्यासाठी त्या धरणातनं पाणी जायचं. त्याला वेगळा इतिहास आहे. आज त्या धरणाला जवळजवळ नाही म्हणायला गेले तर 125-30 वर्ष पूर्ण होत आलेली. आणि पण म्हणजे ते धरण कळव्यातल्या एका भागापुरतं पुरू शकेल. ठाण्याला एका मोठा धरणाची गरज आहे. दुर्दैव आहे की मी जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून काँग्रेसचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, पद्मसिंह पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते, इरिगेशन मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी शाही धरण आपल्या नावावर दिलं होतं. ते मुंबईच्या नावावर होतं. गुरगुले समितीने ते मुंबईच्या नावावर केलं होतं. ते मुंबईच्या नावावर काढून ठाण्याच्या नावावर केलं. ठाण्याच्या नावावरती करून ठाणेकरांनी हे धरण वापरावं असं शासनाने सांगितलं. शासनाने किंमत ठरवली. टेंडर काढण्यासाठी ठाणेकरांना महानगरपालिकेला आदेश दिले. टक्केवारीच्या लफड्यात ते धरण अडकलं आणि ठरावच झाला नाही ठाणे महानगरपालिकेत. अशा ते 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आहेत ज्याच्यामुळे ठाणेकरांचं मोठं नुकसान होईल. बांद्र्याचं जे क्रिकेट संकुल आहे त्याच्यापेक्षा सुंदर क्रिकेट संकुल बाळकुंबला झालं असतं. केवळ ते शरद पवार अध्यक्ष आहेत आणि मी ते घेऊन येतोय सगळं म्हणून ते अडवण्यात आलं. हातात नाही केलं ते केलं, ते झोपडपट्टी झाली. सर, आपण जर बघितलं अंजली दमनिया यांनी अशोक खरात प्रकरण बोलले की अशोक खरातला 17 कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अनेक कॉल असे शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील केले. त्यांच्याकडे CDR आहे. चौकशी चालू आहे. मुख्यमंत्री काय लक्ष घालायचं ते घालतील. आपण